आमचं मंदिर तोडलं, त्या ठिकाणी मूर्तीची विटंबना केली, हे प्रकार महापौराला माहित नाहीत. ह्या मुसलमानाचे मी काय म्हणजे याच्यासारखे नाही का, हे पाय जसे धरू धरू बसलेले होते, पाय जसे जसे तशा पद्धतीचं तर मी काय काम केलेलं नाहीये. महापौराने प्रश्न विचारला ते म्हणे मला काहीच माहित नाही म्हणे कुणी कारवाई केली. ते ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठीच त्या ठिकाणी बसलेले आहेत. सगळ्या गोष्टीची मी सगळी माहिती घेतलेली आहे आणि ती सगळी माहिती घेऊन मी 20 तारखेला कमिशनरांना पूर्ण सगळं जाब विचारणार. माझ्यावर कोणतेही गुन्हे जरी झाले आणि एखाद्या हिंदुत्वासाठी, तरी मी ते करायला तयार आहे. परभणी शहरातील मारुती मंदिर प्रकरणावर अरुण भाऊ, आम्ही पाहिलं की तुम्ही महापालिकेत जाऊन निवेदन दिलं व मूर्ती मागितली. मग ज्या काही घडामोडी घडल्या त्या सर्व शहराने संपूर्ण जिल्ह्याने पाहिल्या. त्याच्यावर काही पत्रकारांनी स्थानिकचे आमदार यांना प्रश्न विचारला तर त्यांनी असं उत्तर दिले की काही लोकांना शहरामध्ये दंगल घडण्याचा प्रयत्न केला म्हणे, त्यांना काही काम नाही म्हणे, जनतेने त्यांना नकारलेलं आहे, त्यांच्याकडे काही मुद्दा नाही म्हणून ते अशा गोष्टीकडे, तुम्ही त्यांच्या या वक्तव्याकडे कसं पाहता? मला ज्या कोणी व्यक्तीनं हे बोललेलं असेल त्या व्यक्तीची मला कीव येते, कारण ती पहिले सगळ्या गोष्टी पहिले समजून घेतल्या पाहिजे. मी तो प्रश्न कधी उद्भवला नव्हता. मला सकाळी त्या दिवशी रात्री जो प्रकार 3 वाजता झाला आणि झालेल्या प्रकारावरून मला सकाळी फोन आला की अशा प्रकारे त्या ठिकाणी मारुतीचं मंदिर त्या ठिकाणी जमीनदोस्त केलं आणि मूर्तीची विटंबना केली. मग त्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी वांगी रोडच्या अपना नगर या ठिकाणी जाऊन मी प्रत्यक्ष ती परिस्थिती पाहिली आणि पाहिल्यानंतर मी आणि माझे सर्व सहकारी आणि त्या कॉलनीतले रहिवासी असे सर्वजण आम्ही त्या ठिकाणी कमिशनरकडे गेलो, महानगरपालिकेमध्ये गेलो आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी ह्या घटनेच्या अनुषंगानं त्यांना प्रश्न विचारायला गेलतो. पण त्या ठिकाणी कोणीही उपलब्ध नव्हतं. माननीय आयुक्त नव्हते, उपायुक्त नव्हतं आणि कर्मचारी त्या ठिकाणी कोणीही नव्हतं. मग त्रस्त होऊन त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सर्व या ठिकाणच्या हिंदूंच्या ज्या भावना दुखावलेल्या होत्या आणि दुखावलेल्या असलेल्या भावनांमध्ये त्या ठिकाणी निवेदन काय त्यासोबत चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही आलेलं नसल्यामुळं त्या ठिकाणी तो प्रकार त्या ठिकाणी घडला. तो प्रकार घडला. मग ज्या प्रकारे तुमचं रिॲक्शन आलं, तुम्ही महापालिका ज्या प्रकारे तुम्ही तोडफोड केली, मग तुम्ही आरोप प्रत्यारोप केले, तुम्ही मग या सर्व गोष्टीवर एक स्थानिकचे आमदार म्हणून राहुल पाटला प्रश्न विचारला. त्यांनी असं सांगितले की खोटं नाटक घटना घडवून शहराचं वातावरण करण्याचा काम काही लोक करत आहेत. म्हणजे डायरेक्ट त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय. आता तुम्ही कसं पाहता त्यांच्या आरोपाला की तुम्ही दंगल घडवण्याची परिस्थिती निर्माण करला, म्हणजे तुमच्यावर थेट आरोप केलाय त्यांनी? मला वाटतंय या परभणीच्या आमदारानं स्वतःचे कामं जर काय बाजूला ठेवून परभणीमध्ये काय चाललंय, काय नाही, काय व्हायलंय ह्या सगळ्या गोष्टीवर जरासं लक्ष दिलं पाहिजे. आज मला सांगा, ही आमदारकी म्हणा, ही आमदारकी सर्वसामान्य जनतेसाठी समर्पित करायला पाहिजे का स्वतःसाठी ठेवायला पाहिजे? आज परभणी शहरामध्ये अधिवेशन चालू असताना हा प्रकार घडला तर औचित्याचा मुद्दा म्हणा त्या ठिकाणी विधान भवनामध्ये तो प्रश्न त्या ठिकाणी मांडला पाहिजे होता. या ठिकाणी तुम्हाला सांगतो, हे प्रकरण आजचं नाहीये, गेल्या अनेक वर्षापासून हे प्रकरण आहे आणि तो संबंधित अर्ज कोणी केला त्याचीही शहानिशा केली पाहिजे आणि केलेल्या शहानिशेवर त्या ठिकाणी महानगरपालिकेनं इतके वर्ष झालं की अतिक्रमणाची ऍक्शन कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी परभणी शहरातल्या अतिक्रमणावर केली नाही. पण या ठिकाणी उभाट्याचा महापौर या ठिकाणी बसला आणि मुसलमान महापौर या ठिकाणी बसल्यानंतर 1-1.5 महिन्याच्या आतच हा प्रकार कसा काय घडला? मग मला सांगा की हे जे प्रकार घडला, मला सांगा त्या ठिकाणी जर काय महापौर आहे तर महापौराला ही कारवाई व्हायला ही माहित असलं पाहिजे का नाही? महापौराने प्रश्न विचारला ते म्हणे मला काहीच माहित नाही म्हणे कुणी कारवाई केली. ते ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठीच त्या ठिकाणी बसलेले आहेत. मी आज महापौराला तुम्ही म्हणा की बाबा तुमचं या ठिकाणी काहीतरी स्वार्थ असेल म्हणूनच तुम्ही ह्या ठिकाणी आमचं मंदिर तोडायला तुम्ही ऍक्शन घेतलेली आहे. आमचं मंदिर तोडलं, त्या ठिकाणी मूर्तीची विटंबना केली, हे प्रकार महापौराला माहित नाहीत. सगळ्या परभणीमध्ये ते तुमचा ते करण गायकवाड तो स्वच्छता निरीक्षक आहे तर त्या ठिकाणी तो होता.
एकदम कमिशनरनं त्या ठिकाणी सही केलेली होती. आणखीन बघा तुम्ही त्या ठिकाणी काय काय प्रकार येतात. येणाऱ्या 20 तारखेला आम्ही सगळ्या गोष्टीची मी सगळी माहिती घेतलेली आहे आणि ती सगळी माहिती घेऊन मी 20 तारखेला कमिशनरला पूर्ण सगळं जाब विचारणार आहे. हो, सकाळी 3:30 वाजता एक व्हिडिओ बी रिलीज झाला. त्या व्हिडिओमध्ये जे स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड आहेत, महापालिकेचे कर्मचारी आहेत, एवढा सगळा फौज फाटा पोलीस प्रशासन घेऊन त्या ठिकाणी कारवाईला गेले आणि महापौर म्हणतात त्यांना ह्या गोष्टी काही पूर्वकल्पना नाही. आयुक्त म्हणतात ही प्रशासकीय कारवाई ही डेली रुटीनचा भाग आहे. म्हणजे तुम्हाला कुठे वाटतं का शहराचं वातावरण खराब करण्यासाठी काही काही घटना घडण्यासाठी हा प्रकार होता का? निश्चित हाच एक प्रकार होता की परभणीची शांतता भंग करण्याचा. कारण दुसऱ्या दिवशी 2 दिवसानं रामनवमीचा कार्यक्रम उत्साहानं या ठिकाणी परभणी शहरामध्ये होत राहतो. त्या ठिकाणी नंतर 2 तारखेला हनुमान जयंती आहे आणि 14 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. हे विविध सण या ठिकाणी होणार आहेत. त्या अनुषंगानं मला वाटते की हेच कारस्थान होतं की यांना परभणीची शांतता या ठिकाणी निष्ठानभूत करायची होती. हो, आम्ही वारंवार पाहतो की स्थानिक जे आमदार आहेत ते म्हणतात त्या विरोधकाला काही काम नाही म्हणे, त्याला स्वप्नातही मीच दिसतो म्हणे. आणि कालच्या याच्यावर त्यांनी असं म्हणलंय म्हणे की मी आधीच सांगितलं होतं की महापालिकेत त्यांचं खाता उघडलं तर मी राजीनामा देईन. म्हणजे वारंवार तुम्हाला हिनवण्याचं काम करतात. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? मला हिनवण्यासारखं काय आहे? मला या ठिकाणी परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 95,000 मताधिक्य मिळालेले आहे. एक या ठिकाणी हिंदुत्वाच्या या ठिकाणी आणि या अगोदर कोणीही काम केलं नसल्यामुळे या ठिकाणी मला या ठिकाणी सर्व जनतेनं या ठिकाणी मला 95,000 मताधिक्य दिले. त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्यासाठीच मी सातत्यानं लोकांच्या कामांमध्ये असतो, लोकांसाठी मी रस्त्यावर असतो. रोजगार या गोष्टीवर काय नाही म्हणे, ह्या असे मुद्दे का जे खोटे मुद्दे काढता म्हणे, रोजगारावर तुमची काय भूमिका नाही? आता रोजगारावर बोलायचं झालं तर तुम्ही काय केलेलं आहे? तुम्ही स्वतःसाठीच, तुम्ही तुमच्या पोरासाठीच तुम्ही तुमचा या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून घेतलेला आहे. तुमचा रोजगार तुम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी तुम्ही लोकप्रतिनिधीमधून कोणत्या प्रकारचं या ठिकाणी काम केलेलं आहे? आता तुमच्या कामाचं जर का उलगडा केला तर हे तुमचं किती 2 मिनिटाचं आहे का 3 मिनिटाचं आहे का 10 मिनिटाचं आहे? 1 दिवस घालतो मी त्याच्यासाठी. फक्त आमदाराचे काम त्याच्या वैयक्तिक कामांवर वैयक्तिक लोकांसाठी काय केलेलं आहे? आज आम्ही या ठिकाणी बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आमदार एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये दौऱ्याला असतात. त्या ठिकाणी त्यांनी पाणी पुरवठा योजना दिली, त्यासोबतच अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम दिली. हे सगळं कोणासाठी दिलेले आहेत? परभणीकरांसाठीच दिलेले आहेत ना. आम्ही लोकांसाठीच काम करतो. सांगा त्यांनी कोणतं वैयक्तिक काम आणलेले आहेत? पोलीस प्रशासनही तुम्हाला त्रस्त झाले म्हणे, लोकही तुम्हाला त्रस्त झाले म्हणे तुमच्या अशा कारवायामुळे. मला लोक त्रस्त झालेले नाही आहेत आणि पोलीस प्रशासन सुद्धा त्रस्त झालेलं नाहीये. मी या ठिकाणी जे मला 95,000 मताधिक्य मिळालेलं आहे त्या 95,000 मताधिक्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्याच्यासाठी मला रस्त्यावर उतरावं लागेल. त्यासाठीही मला काही हरकत नाही. त्यांनी आणि माझ्यावर कोणतेही गुन्हे जरी झाले लोकांच्या प्रश्नासाठी आणि एखाद्या हिंदुत्वासाठी तरी मी ते करायला तयार आहेत, घ्यायला सुद्धा अंगावर तयार आहेत. मी काय ओढ जिहादावर निवडणूक लढविलेली नव्हती. ह्या मुसलमानाचे मी काय म्हणजे याच्यासारखे नाही का, हे पाय जसे धरू बसलेले होते, पाय जसे तशा पद्धतीचं तर मी काय काम केलेलं नाही आहे. आज यायला पुळका कशामुळे आला? आज यायला मी जे काम केलेलं आहे ते दुखायले कुठंतरी यायच्या पोटामध्ये, याच्यासारखं तर नाही ना माझं. त्याच्यामुळं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मी जे करायलो कुठेतरी त्यांच्या मनामध्ये सुद्धा खंत वाटत असेल की बाबा मला हे करायचं होतं पण ह्या मुसलमान समाजामुळे मला करता येईना. मला त्यांच्यामुळे निवडून आलेलो आहे, मला त्यांचीच बाजू घ्यावं लागेल. याच्या अनुषंगानं मला त्यांच्यासोबत राहावं लागेल. मला असं वाटतंय की या ठिकाणी एक ॲग्रीमेंट झालेलं होतं की विधानसभेला तुम मेरा काम करो मैं तुमको महापौर बिठाता, असं मुसलमान समाजासोबत त्याचं हे ॲग्रीमेंट झालेलं होतं आणि त्यांनी ते पूर्ण केलं. राहिली आता तुमच्या याच्यामधून बघितलं मी ती मुलाखत. या ठिकाणी निश्चित आमचे उमेदवार आले नाहीत, पण न येता सुद्धा आमचे उमेदवार सगळे नाही का त्या ठिकाणी हनुमान मंदिर वाचवण्यासाठी आणि हनुमान मंदिरासाठी त्या ठिकाणी एकत्र आले. यायच्यासारखे नाही यायला डंका कोणाचा पिटवा? यांनी स्वतः आणलेली असली असती महानगरपालिका तर ही आणली मुसलमान समाजानं.
मुस्लिम समाजाने या ठिकाणी चांगल्या प्रकारे उभाट्याला मतदान केलं म्हणूनच या ठिकाणी आले. यांच्याकडून आता मला सांगा, आता आम्ही जिल्हा परिषदला माणसं दिले, जिल्हा परिषदला संख्या किती आली आहे? आम्ही आता ह्या ठिकाणी 4 मतदारसंघ आहेत, युतीच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे 3 माणसं आले तर 4 पैकी, मग यायची कुठं आलेली आहे? टाकळी कुंभकर्ण टाकळी कुंभकर्ण आलेली आहे.